नाशिकच्या कथित धर्मांतर प्रकरणाने आता राजकीय वळण घ्यायला सुरुवात केली आहे। याला राजकीय स्वरूप देऊ नका असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हणत हे प्रकरण केवळ निदा खान पुरते मर्यादित नसून धर्मांतर, लव जिहाद आणि ड्रग्सचा व्यापार या 3 स्टेप्समध्ये ही यंत्रणा काम करीत आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन त्यांच्याकडे SIT चौकशीची मागणी करणार आहेत। एमआयएमचे नेते हे मोहरे आहेत। यातून मोठे रॅकेट बाहेर येण्याची शक्यता देखील पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांद्वारे बोलताना व्यक्त केली। त्यांनी सांगितलंय की एक आरोपी एमआयएमचा जो पकडले गेला नगरसेवक तो आरोपी आहेच आहे, परंतु त्याच्याबरोबर इतर जे काय आहे त्यांना सुद्धा अटक केली जाईल। मी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आज दौऱ्यावर, पण संध्याकाळी मी त्यांना एक पत्र देत आहे, त्याची कॉपी मी तुम्हाला देतो। या प्रकरणाची SIT चौकशी झाली, याला राजकीय स्वरूप देऊ नका कृपया करून। हा जो प्रकार आहे हा अत्यंत गंभीरपणे घेण्याचा प्रकार आहे। मी मागेही सांगितलं, कालही बोललो, हे धर्मांतर करणं एक, लव जिहाद करणं 2 आणि ड्रग्सचा व्यापार करून इतर समाजातील लोकांना बिघडवण्याचं किंवा त्यांना नशेखोर बनवण्याचं काम 3, अशा 3 स्टेजवर ही यंत्रणा काम करते। हे एमआयएमचे जे आहेत ते सोकळ नेते हे सुद्धा या कुणाचे तरी मोहरे आहेत, म्हणून याचा तपास फार लांबपर्यंत जाणार आहे, मोठा त्यातून रॅकेट बाहेर येणार। कुणाशी इम्तियाजचा कुणाशी वैर किंवा माझं त्याच्याशी वैर म्हणून हा प्रकार चालला असं समजण्याचं कोणतंही कारण